आणि फायनली 9 दिवसाच्या ट्रॅव्हल नंतर बांगलादेशला बाय बाय बोलण्याची आता वेळ आली आहे। माझ्या लाईफ मधली 15वी फ्लाईट आहे ही। तर मी एक्सचेंज काउंटरवर एक गोष्ट नोटीस केली, जो रेट आहे खूपच चेंज झालाय। त्याच 20,000च्या आता 30,000 भेटतील। नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या मदतीने मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एका अनटच आणि अनएक्सप्लोर्ड अशा देशाची ट्रॅव्हल सिरीज। तो देश म्हणजे आपल्या बाजूचा, आपल्याच मदतीने स्वातंत्र्य झालेला असा बांगलादेश। या सिरीजच्या माध्यमातून आपण बघणार आहात माझी बांगलादेश मधली ट्रॅव्हल जर्नी, ज्यात मी मुंबई ते ढाका एअर इंडिया एअरलाईनने प्रवास केला, तो पण फक्त 4,000 रुपयाच्या फ्लाईट तिकीटने, आणि एक्सप्लोर केलं बांगलादेशचं कॅपिटल ढाका। तसेच कॉक्स बाजारला जाऊन एक्सप्लोर केला द वर्ल्ड्स लॉंगेस्ट नॅचरल बीच, जो की 155 किलोमीटर लॉंग आहे, आणि एक्सप्लोर केलं जेलमध्ये आल्याचा फिलिंग देणारी सीएनजी ऑटो, तसेच ट्रेन, बस, बोट, मोठीवाली शिप, ई रिक्षा, आणि सगळ्यात विचित्र म्हणजे की ई सायकल आणि बाईक। एक्सप्लोर केली इंडियन बॉर्डर बांगलादेश साईडने, जिथे मी 2018 मध्ये इंडिया मधून व्हिजिट केलेलं एक सुंदर असं स्वॅम्प फॉरेस्ट, आणखी बरंच काही, ते पण फक्त 30,000 रुपीज मध्ये। त्या टर्मिनलला उतरल्यानंतर आता एअरपोर्ट साठी या बसमध्ये बसलोय, परत पुढे येऊन बसलोय। लोकांना विचारत इथे बस टर्मिनलला एक 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर होतं हे बस टर्मिनल। तिथे ही बस भेटली आहे आणि आता एअरपोर्टला सोडतील ते मला। ॲक्च्युली उबर वगैरे करून जाऊ शकलो असतो, पण प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे जो टाका आहे म्हणजे बांगलादेशी टाका हा खूपच कमी राहिला आहे। काहीतरी 270 की 280 टाका फक्त माझ्याकडे वाचला आहे, बाकी सगळे संपलेत। ॲज अ कलेक्शन म्हणून मी थोडे पैसे काढून ठेवलेत वेगळे, पण त्या कडक नोट आहेत आणि त्या मला आता खर्च नाही करायच्यात, नाही तर मला इंडियात काही नेता नाही, फक्त तेवढंच राहिलेत। सो मी ट्राय करतोय की जितके वाचवता येतील मग ते अजून एक्स्ट्रा पैसे मुंबईला नेता येतील मला ॲज अ कलेक्शन। आणि मला काहीच घाई नाही आहे, कारण दुपारची फ्लाईट आहे आणि आता वाजलेत 8। मी लॉन्चमध्ये 7:30 पर्यंत टाइमपास केला। आता बसमधून उतरून चालत चाललोय, समोरच एअरपोर्ट आहे, 2-3 मिनिटाचा वॉक आहे। बघू एंट्री कुठून आहे, एकदा विचारतो ऑफिसर्सना। हा एअरपोर्ट आहे, एंट्री करतो आता। ॲक्च्युली आलोय मी 9:30ला, फ्लाईट आहे 2:45ची, म्हणजे जवळजवळ 5 तास लवकर आलोय। माहीत नाही घेतील की नाही, बघूया, लेट्स सी। ॲक्च्युली तिकडून एंट्री नाही आहे, ते डिपार्चरच आहे खालची, अरायवल वरती आहे, आणि त्यांनी प्रॉपर काय असं ठेवलं नाही आहे, म्हणजे गाड्यांनी नाही येणार, कार किंवा ऑटोने, त्यांच्यासाठी काय ऑप्शन नाही, त्यांना हा ब्रिज चढत जावं लागतं। तो प्रॉपर मॅनेजमेंट नाही आहे, किंवा जर कुठे असेल तर मला माहीत नाही, बट मी इथे बऱ्याच लोकांना विचारलं ऑफिशियल्सना, ते इथूनच जा म्हणाले या ब्रिजने। आणि फायनली 9 दिवसाच्या ट्रॅव्हल नंतर बांगलादेशला बाय बाय बोलण्याची आता वेळ आली आहे। सो बांगलादेशला मोस्टली तर येणं होणार नाही, तशी काय गरज मला नाही वाटत कधी पडेल, बट काही कारणास्तव रिव्हिजिट करावं लागलं तर नक्की येईन, कारण छान आहे, आवडलं, लोकांची हॉस्पिटॅलिटी आवडली, छान आहे, ओव्हरऑल सगळं मस्त। एंट्री करायला खूपच लाईन आहे, खूपच जास्त लाईन आहे एंट्री करण्यासाठी। पुढे जाऊन बघतोय, पुढे तरी कमी आहे का। बाय द वे मागे लिहिलेलं इंटरनॅशनल डिपार्चरचा गेट, इकडे इकडे पण लिहिलंय, ते जरा लाईन कमी असेल। इथे जराशी कमी वाटते, हे बघ, तिकडे खूप होती। जेव्हा आलेलो तेव्हा पण हे भरून मागितलेलं, आणि आता जाताना पण हे भरून हवं आहे त्यांना। हेल्प डेस्कला गेलेलो की नक्की कोणता काउंटर आहे एअर इंडियासाठी, जिथून आपल्याला बोर्डिंग पास मिळेल किंवा लगेच जमा करतात। सो पुढे जा म्हणाले, तर रो डी म्हणून सांगितलंय, रो डी, तिकडे चाललोय आता। तर इथे या लाऊंजमध्ये बसलोय, क्लब सँडविच मागवलंय, बघूया कसा लागतो। 150 टाकायचं आहे बाय द वे, आणि विचारलंय यांना कार्ड चालेल का, तर चालेल। क्लब रेट पण चेंज झालंय, इंडियन रुपी 1.53 सेलिंग, म्हणजे 30,000 भेटले असते आपल्याला 20,000ला। तर मी एक्सचेंज काउंटरवर एक गोष्ट नोटीस केली की जो रेट आहे तो खूपच चेंज झाला आहे। म्हणजे आम्ही जेव्हा एंट्री केलेली, मनी एक्सचेंज करून घेतली, तेव्हा 1.35चा मिळालेला, म्हणून 20,000ची आम्हाला 27,000 मिळालेली, आणि आत्ता 1.53चा काहीतरी चालू आहे, म्हणजे त्याच 20,000च्या आता 30,000 भेटतील। सो खूप फरक पडला आहे आता, इतका पटकन, म्हणजे 9 दिवस झालेत आम्हाला येऊन, आणि इतका फरक पडतो का मला आयडिया नाही आहे, बट इतका मोठा फरक पडला आहे। मजबूत गर्दी होती, बराच वेळ लाईनमध्ये होतो, एक 10-15 मिनटं, आणि मिळालं आता बोर्डिंग पास, इमिग्रेशनला जातो।
आत्ता या लाऊंजमध्ये ॲक्सेस केलं आहे मी, झालं इथे. जो माझा कार्ड होता इंटरनॅशनल लाऊंजचा तिथे ॲक्सेस झाला आहे. चाललो आहे सिटी बँक अमेरिकन एक्सप्रेस लाऊंज नाव आहे. बघतोय कुठे बसायचं चांगली जागा. आय थिंक हा लाऊंजमध्ये एक वेगळा लाऊंज आहे. तिथे हा असा सिटिंग एरिया आहे आणि त्या साईडला पण होता. बघूया तिथे बसूया की तिकडे कुठे चांगलं वाटतं तिथे बसतो. हे बघा अशा प्रकारे दारू पण इन्क्लूड असते. इथे चार्जेबल आहे. काही काही लाऊंजमध्ये फ्री असते, काही काहीमध्ये चार्जेबल असते. मोस्टली आपल्याकडे मी फ्रीवालेच बघितलं. चालू आता लाऊंजमधून. हे बघा इथे मल्टिपल लाऊंज आहेत. मी तिकडच्या लाऊंजमध्ये गेलेलो. सो सगळीकडे आपल्याला अलाउड नसतं. वेरियस कॅटेगरीचे कार्ड्स असतात. तर माझ्या कार्डसाठी तो लाऊंज होता. हा बघा हा एक वेगळा लाऊंज आहे. बट हा वेगळ्या एअरलाईन किंवा वेगळ्या कार्डसाठी असेल. हा एक लाऊंज आहे. पुढे अजून एक होता. सो मल्टिपल लाऊंज आहेत. आपलं कार्ड कुठे चालतं हे थोडं चेक करावं लागतं. नाही तर मग यांच्याकडे एन्क्वायरी केली तर ते सांगतात आपल्याला. आता चाललो आहे खाली. 6 नंबर गेट आहे माझा. हे बघा 9 नंबर गेट आहे माझा आणि 9 नंबर गेटला आलो आहे. हे बघा फ्लाईट रेडी आहे, येऊन थांबली. एंट्री करतोय आता. चला आज चाललोय. इथे एअरपोर्ट आहे. माझ्या लाईफमधली 15वी फ्लाईट आहे ही. आत्तापर्यंत मी 14 विमानांमध्ये बसलो आहे आणि आत्ता ही 15वी फ्लाईट आहे. सो चाललो आहे आता ढाका टू कोलकाता 15वी फ्लाईट. चलो गुड बाय बांगलादेश. जर कोणी फ्लाईटमधला टॉयलेट बघितला नसेल तर त्याच्यासाठी आहे. हे बघा इथे तरी बरीच रूम आहे. नीट उभं राहता येते. पण इंडिगो वगैरे ज्या बजेट एअरलाईन असतात त्यांच्यामध्ये नाही बसता येत आपल्याला. त्यांच्यामध्ये नीट उभं नाही राहता येत. हे बघा इथे बरीच जागा आहे. त्यांच्यामध्ये असं राहावं लागतं, खूप टाईट राहावं लागतं. सो हा फरक आहे. एअर इंडिया एकदम बजेट एअरलाईन म्हणू शकत नाही, त्यामुळे इथे जागा आहे. उतरलो एअरपोर्टला आणि चाललो आहे. मेट्रोने जाईन कारण आत्ताचे 9:15 झाले आहेत. सो मेट्रो चालू असेल मग मेट्रोनेच जाईन आता. मेट्रोने घाटकोपर आणि घाटकोपरवरून ट्रेन. नंबरला येणार आहे माझी बॅग. हा 13 आहे. पुढे चाललो आहे 11 नंबरला. हा बघा 11 नंबर.